पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 5व्या मेरिट लिस्ट जे 10 जुलैला या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। आणि जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा रिझल्ट लागलाय तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी लागू शकणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर एका मार्काने मी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कटलेलो आहे, तर 6वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागणार आहे, याबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहे। आणि नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये किती मार्क आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी जी लिस्ट आहे एकदम या ठिकाणी लवकर लागली। तुम्ही पाहिलं असेल की 4 जुलैला जे 4थ्या लिस्टचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं आणि 4 जुलै नंतर डायरेक्ट 6 दिवसांनी डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या लवकर हे 5वी लिस्ट या ठिकाणी आली हे माहितीही नव्हतं, एक लक्षात ठेवा। तर एकदम लवकर याचं काय कारण आहे की नवीन जे विद्यार्थी मित्रांनो भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघून राहिली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पाहता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 5व्या लिस्ट मध्ये ज्यांचं सुद्धा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या लिस्ट मध्ये, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचा, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे 24 जुलै 2025 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख आहे। तर तुमच्या मोबाईलवर जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा जेव्हा फॉर्म भरला होता त्यावेळी जो ईमेल आयडी दिला होता, मोबाईल नंबर दिला होता, तर त्यावर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मेसेज आणि ईमेल पाठवते जीडीएसच्या डिपार्टमेंट कडूनच आपल्याला मेसेज त्या ठिकाणी पाठवले जाते की आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणून, ठीक आहे। तर लवकरात लवकर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं। आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना जे मेसेज येत नाही, जर समजा तुमचं लिस्टमध्ये नाव असेल आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल लिस्टमध्ये आणि तुम्हाला मेसेज नाही आला असेल किंवा तुम्हाला ईमेल आला नसेल तरी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले जा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपापल्या जिल्ह्यामध्ये सुरू राहिलं। जसं तुमचं जर सिलेक्शन चंद्रपूर डिव्हिजनमध्ये झालं तर चंद्रपूर डिव्हिजनमध्येच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्याचबरोबर तुमचं जर धुळे जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालं तर धुळे डिव्हिजनमध्येच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जी तारीख दिली आहे 24 जुलैपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे 5व्या लिस्टची। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी 24 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नाही तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर काढण्यात येणार आहे त्यांना घेणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे तुम्हाला लवकरात लवकर। तुम्ही जर ह्या तारखेनंतर त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला घेतल्या जाणार नाही, एक लक्षात ठेवा, रिजेक्ट तुम्हाला केलं जाणार आहे। आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांना माहित नसते ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे, ज्यांचं सिलेक्शन झालंय। तर तुम्हाला डॉक्युमेंट जे सोबत न्यावं लागणार आहे, आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, पासपोर्ट फोटो तुम्हाला 4-5 न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमचं टीसी तुम्हाला न्यावं लागणार आहे। टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नेऊ शकता, कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिसाइल न्यायचं आहे, मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला न्यायचं आहे, लक्षात ठेवा। तर आता मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार आहे, आता तुम्ही जर समजा गावाखेड्यात राहत असाल तर गावाखेड्यामध्ये जो पण तालुका तुमचा येते तर तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना असते आणि त्या सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला जावं लागते आणि त्यांना तिथल्या डॉक्टरांना सांगावं लागते की आमचं जीडीएस मध्ये सिलेक्शन झालंय, मला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे म्हणून, तर ते आपल्याला देऊन देते। 30-40 रुपये चिठ्ठी त्या ठिकाणी फाळावं लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जे सरकारी दवाखाना असेल तर त्या सरकारी दवाखान्यामध्ये जर तुम्ही गेले तर तिथं आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट त्या ठिकाणी बनवून भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे आपल्याला एवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी न्यावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कारण की असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्टा या ठिकाणी आल्या होत्या आणि या वर्षी सुद्धा जवळपास 6 लिस्टा येण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा जवळपास 300+ विद्यार्थ्यांचा 5व्या लिस्ट मध्ये सिलेक्शन झालाय आणि 4थ्या लिस्ट पेक्षा 5वी लिस्ट या ठिकाणी कमी गेलेली आहे, एक लक्षात ठेवा,
ठीक आहे। आणि 6वी जी आता लिस्ट लागणार आहे तर ते सुद्धा या ठिकाणी कमी लागू शकते आणि त्याचबरोबर जास्त चान्स आहे की 6वी लिस्ट या ठिकाणी येऊ शकते। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल। तर पहा जवळपास जुलैच्या 31 जुलैपर्यंत या ठिकाणी निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर यामध्ये काही ना काही या ठिकाणी चान्सेस आहे की या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी येऊ शकते। तर 31 जुलैपर्यंत ही येऊ शकणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि म्हणजे या ठिकाणी जास्त चान्सेस आहे एक लक्षात ठेवा लिस्ट येण्याची। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे आणि जे 6वी लिस्ट जे लागणार आहे तर 6वी लिस्टचा जो कडाबा हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी 6वी लिस्टमध्ये भेटणार आहे, कारण की जी लास्ट लिस्ट लागत असते तर ते खूप कमी या ठिकाणी जात असते, लक्षात ठेवा। जसजशा लिस्ट लागते तसतशा कमी या ठिकाणी लागत असते। पहिली जर लिस्ट पाहिली आपण ते जास्त लागली होती, आता दुसऱ्यापासून तिसरी, चौथी, पाचवी कमी लिस्ट या ठिकाणी लागणं चालू झाले आहे, जसजशा लिस्ट लागते तसतशा। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे कमेंट होते। कारण की काय झालं, ही जी वॅकन्सी होती जीडीएसची 21,000 जागांसाठी जानेवारीमध्ये निघाली होती। तर यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या मिस्टेक त्या ठिकाणी झाल्या, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, पण त्यांना जे नक्सल एरिया असल्यामुळे ते डिव्हिजन आवडले नाही, तर त्यांना दुसरं डिव्हिजन पाहिजे असे सुद्धा विद्यार्थी आहेत। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आहे पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही, कारण की त्यांना अशा ठिकाणी फॉर्म भरला की ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी चांगल्या जिल्ह्यामध्ये। तर मी ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स केलं होतं त्यांनी जे माझ्या मताने जे ऐकलं होतं तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की आम्ही जे फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांनी मिस्टेक सुद्धा केल्या फॉर्म भरताना, म्हणजे नावामध्ये सुद्धा मिस्टेक काही विद्यार्थ्यांनी यामध्ये केलेल्या, म्हणजे जे पहिले नाव त्यांनी आपलं स्वतःचं टाकलं आणि कसं आहे जे 10वीचे मार्कशीट असते त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी मार्क टाकावं लागत असते, लक्षात ठेवा। आता नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, तर याच्या अगोदर जे शेड्यूल होतं वर्षातून 2 वेळा वॅकन्सी काढणार आहे असं शेड्यूल जे जीडीएसचं होतं। IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटचं काम सध्याच्या कंडिशनला चालू आहे। तर जून महिन्यामध्ये जे हे अपडेट जे झालं असतं एक लक्षात ठेवा, पण काही कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो हे सॉफ्टवेअर अपडेट झालं नाही, एक लक्षात ठेवा। ट्रान्सफरचं जे हे अपडेट या ठिकाणी झालं नाही आणि हे जेव्हा होणार आहे तर तेव्हा जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती निघणार आहे। तर ही जी भरती आहे नवीन तर हे आपल्याला जून महिन्यामध्येच पाहायला भेटली असती, जून महिन्यामध्येच ते सॉफ्टवेअर अपडेट झालं असतं, पण ते सॉफ्टवेअर अपडेट झालं नाही, त्याचं काम चालूच आहे IT 2.0 सॉफ्टवेअरचं। तर आता ही जे विद्यार्थी मित्रांनो IT 2.0चं जे सॉफ्टवेअर आहे तर हे जे अपडेट होणार आहे आपलं तर जुलैच्या एंडिंगला आपलं या ठिकाणी अपडेट होणार आहे। आणि हे अपडेट झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। नवीन जी भरती हे ऑगस्ट महिन्यामध्ये निघणार आहे, जवळपास 20 ते 25 हजाराच्या आसपासच जागा त्या ठिकाणी असणार आहे। तर पेपर नसते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होते। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय